नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नाउन्स आणि काइंड्स ऑफ नाउन्स याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन्स या संबंधीची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Singular noun. A noun that refers to one person, animal, place, idea or thing is called singular noun. म्हणजे ज्या नामामध्ये फक्त एकच व्यक्ती, प्राणी, ठिकाण, वस्तू यांचा उल्लेख होतो अशा नामांना आपण एकवचनी नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ अ बॉय, अ डॉग, अ कॅट, an egg. Plural noun, अनेक वचन. A noun that refer to more than one person, idea, place, animal, things is called plural nouns. अर्थात ज्या नामांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती, प्राणी, ठिकाण, वस्तू यांचा उल्लेख होतो अशा नामांना अनेक वचन किंवा प्लुरल्स नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बॉईज, डॉग्स, कॅट्स, एग्ज. सिंग्युलर नाउनचे प्लुरल नाउन करण्याचे नियम. 1. जनरली वी ॲड एस टू मेक सम नाउन प्लुरल. अनेक वचन करताना साधारणपणे एकवचनी नामाला एस लावतात. फॉर एक्झाम्पल डॉग, डॉग्स, कॅट, कॅट्स, टेबल, टेबल्स, बुक, बुक्स. नियम क्रमांक 2. एकवचनी नामाच्या शेवटी एस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स असल्यास अनेक वचन करताना ई एस प्रत्यय लावतात. फॉर एक्झाम्पल बस, बसेस, ग्लास, ग्लासेस, बुश, बुशेस, बंच, बंचेस, बॉक्स, बॉक्सेस. ओ शेवटी असलेल्या बऱ्याच नामांचे अनेक वचन करताना ई एस हा प्रत्यय लावतात. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, टॉमॅटोज, मँगो, मँगोज, पोटॅटो, पोटॅटोज, हिरो, हिरोज. एकवचनी नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असल्यास त्याचे अनेक वचन करताना वाय या अक्षराचे आय ई एस असे होते. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी, फॅक्टरीज, सिटी, सिटीज, बेबी, बेबीज, स्टोरी, स्टोरीज. या प्रत्येक शब्दामध्ये वाय या अक्षराचे आय ई एस असे झालेले आपल्याला दिसून येते. परंतु या नियमाला अपवाद आहे. एकवचनी नामाच्या शेवटी वाय असल्यास आणि त्याच्या पूर्वीचा स्वर ए, ई, आय, ओ, यू असल्यास अनेक वचन करताना फक्त एस प्रत्यय लावतात. फॉर एक्झाम्पल बॉय, बॉईज, डे, डेज, मंकी, मंकीज, गाय, गाईज. नियम क्रमांक 5. एकवचनी नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई असल्यास त्याचे अनेक वचन करताना एफ किंवा एफ ई काढून त्या ठिकाणी व्ही ई एस प्रत्यय लावतात. फॉर एक्झाम्पल थीफ, थीव्ज, लिफ, लिव्ज, ओल्फ, ओल्व्ज, लाईफ, लाईव्ज, नाईफ, नाईव्ज. या प्रत्येक शब्दामध्ये एफ किंवा एफ ई हा प्रत्यय काढून त्या ठिकाणी व्ही ई एस हा प्रत्यय लावलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या नियमाला देखील अपवाद आहेत. या काही शब्दांच्या शेवटी एफ किंवा एफ ई जरी असले तरी त्याचं अनेक वचन करताना फक्त एस हा प्रत्यय लावून अनेक वचन केले जाते. फॉर एक्झाम्पल चीफ, चीफ्स, रूफ, रूफ्स, सेफ, सेफ्स, गल्फ, गल्फ्स, बेलिफ, बेलिफ्स. या शब्दांचे अनेक वचन करताना फक्त एस हा प्रत्यय लावलेला आहे. नियम क्रमांक 6. काही नामांचे अनेक वचन करताना एस, ई एस, व्ही एस हे प्रत्यय न लागता स्वतंत्र अनेकवचनी शब्द बनतात. फॉर एक्झाम्पल ऑक्स, ऑक्सन, वुमन, वुमेन, मॅन, मेन, गूज, गीज, चाइल्ड, चिल्ड्रेन, फूट, फिट, माऊस, माईस, टूथ, टीथ. नियम क्रमांक 7. खालील शब्दांचे एकवचन
व अनेक वचन सारखेच होते, त्यामध्ये कोणताही प्रत्यय लावला जात नाही. फॉर एक्झाम्पल, डिअर डिअर, शिप शिप, स्वाईन स्वाईन, सेरीज सेरीज, एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट. नियम क्रमांक 8. डझन, 100, 1000, मिलियन, बिलियन, क्रोर या शब्दांचे अनेक वचन करताना त्यापुढे एस हा प्रत्यय लावून अनेक वचन करता येते. फॉर एक्झाम्पल, हंड्रेड्स ऑफ पीपल म्हणजे शेकडो लोक, थाउजंड्स ऑफ रुपीज म्हणजे हजारो रुपये. परंतु हे शब्द संख्येसोबत वापरल्यास त्यांचे अनेक वचन केले जात नाही. फॉर एक्झाम्पल, 600 पीपल असे आपण म्हणू शकतो, परंतु 600s असे म्हणता येत नाही. नियम क्रमांक 9. अक्षरांचे आणि संख्यांचे अनेक वचन करताना त्यापुढे एस प्रत्यय लावतात. फॉर एक्झाम्पल, देर आर 3 bees इन द वर्ल्ड बॅबल म्हणजे बॅबल या शब्दामध्ये 3 बी आहेत. सेकंड एक्झाम्पल आपण सांगू शकतो, ॲड 4 sevens म्हणजे 4 वेळा 7 ॲड करा.